अर्थसंकल्पीय अंदाज जाणार आहेत ते अर्थातच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाणार आहेत. त्यामुळे आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांनी या निवेदनाला प्रारंभ करावा. सन्माननीय आयुक्त साहेब. नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिका जमा व खर्चाचे सन 2023-24 चे सुधारित व सन 2024-25 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजाच्या अनुषंगाने आज आपण जमलेलो आहोत. या ठिकाणी सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, आपले पत्रकार, या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या अनुषंगाने माझ्या निवेदनाला प्रारंभ करतो. देशातील अग्रमानांकित स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे सन 2023-24 चे सुधारित आणि सन 24-25 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमानुसार शहर विकासाच्या नवीन संकल्पना मांडत सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. दर्जेदार सेवा सुविधांची उपलब्धता आणि इतर शहरांशी सहज जोडणारी दळणवळण व्यवस्था यामुळे उत्तम निवासयोग्य शहर ही नवी मुंबईची ओळख दृढ झालेली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईने नेहमीच आपले मानांकन उंचावत ठेवले आहे. याही वर्षी 2023च्या स्वच्छ सर्वेक्षणात देशातील द्वितीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेने संपादन केले आहे. त्यासोबत कचरामुक्त शहराच्या गार्बेज फ्री कॅटेगरीमध्ये नवी मुंबईने देशात सर्वोच्च 7 स्टार मानांकन प्राप्त केले असून असे मानांकन प्राप्त करणारे नवी मुंबई हे देशातील केवळ 2 शहरांमधील एक आणि राज्यातील एकमेव शहर आहे. ओडीएफ कॅटेगरीमध्येही नवी मुंबईने आपले सर्वोच्च वॉटर प्लस मानांकन कायम राखले आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत स्वच्छ नवी मुंबई मिशन याचे ब्रँड अँबॅसेडर तथा जगप्रसिद्ध संगीतकार गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई इको नाईट्स या नवी मुंबईच्या संघाने स्वच्छता लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. या लीग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 3 अभिनव उपक्रमांची नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. यामध्ये 1,14,000हून अधिक नागरिकांनी शहरातील 8 विभागात एकाच वेळी एकत्र येत स्वच्छतेची शपथ घेतली, तसेच खारफुटी स्वच्छता मोहीम राबवली. 26,000हून अधिक नागरिकांनी वंडर स्पार्क नेरूळ येथे एका दिवसात स्वच्छतेची डिजिटल शपथ ग्रहण केली. त्याचप्रमाणे स्वच्छ चित्रकला स्पर्धा यामध्ये 2,83,144 विद्यार्थ्यांनी सहभागी होत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान 3 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा यामध्येही नवी मुंबई क वर्ग महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. यासोबतच प्रतिदेश प्रसार माध्यमांच्या वतीने स्वच्छता व सुशोभीकरण क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव करण्यात आलेला आहे. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे फिच या आर्थिक मूल्यमापन करणाऱ्या राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेस सर्वोच्च AA+ मानांकन सातत्याने 8व्या वर्षी मिळालेले असून ही नवी मुंबईच्या आर्थिक सक्षमतेवर उमटलेली नाममुद्रा आहे. कोणतेही पुरस्कार हे आपण केलेल्या कामाचे मूल्यमापन करून मिळत असल्याने हे एक प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्तम कामगिरीवर शिक्कामोर्तबच आहे. या सर्व पुरस्कार, सन्मान, यशाचे खरे मानकरी आहेत ते महानगरपालिकेच्या प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी होणारे येथील आबालवृद्ध नवी मुंबई नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वच्छता मित्र, सफाई मित्र, विविध स्वयंसेवी संस्था, मंडळे, प्रसार माध्यमे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वृंद अशा सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून व एकात्म सहभागातून नवी मुंबईची सर्वच क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळेच
मात्र त्याचा जराही परिणाम शहरातील विकास कामांवर होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने महापालिका महसुलात वाढ होण्यासाठी नवीन साधनस्रोतांचा शोध घेऊन त्याची फलनिष्पत्ती करण्यावर भर राहणार आहे. नागरी सुविधा कामांची पूर्तता करतानाही नागरिकांच्या दृष्टीने त्यांची आवश्यकता लक्षात घेत प्राधान्यक्रम ठरवून सुविधापूर्तीवर भर असणार आहे. यातून महसुलाचा सुयोग्य वापर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. 2023-24च्या जमा व उत्पन्न वाढ याची फलश्रुती मी थोडक्यात या ठिकाणी नमूद करतो. सन 2023-24 या वर्षामध्ये रुपये 3165.57 कोटी एवढे जमेचे अंदाज करण्यात आले होते. सुधारित अंदाजानुसार रुपये 3009.76 कोटी एवढी जमा होणे अपेक्षित आहे. मालमत्ता कराचे रुपये 801 कोटी हे उद्दिष्ट नवीन मालमत्ता कराचे निर्धारण व लिडार प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे साध्य करता येऊ शकेल. नवी मुंबई शहराची विकास योजना शासन स्तरावर मंजुरी प्रक्रियेत असल्याने या आर्थिक वर्षात जमेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यात काही प्रमाणात तूट दिसत असली तरी आगामी वर्षात हा फरक भरून निघेल व जमेत भरीव वाढ दिसून येईल. खर्चाची बाजू सन 2023-24 आणि यामध्ये विकास आणि सुधारणेची फलश्रुती. सन 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये विकास कामाकरता भरीव तरतूद करण्यात आली होती. त्यामधून पूर्ण झालेल्या तसेच प्रगतीपथावर असणाऱ्या कामांची विभागनिहाय फलश्रुती मी आपल्यासमोर सादर करीत आहे. अभियांत्रिकी विभाग. शहरातील पायाभूत सोयीसुविधा अभियांत्रिकी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत असतात. त्या अनुषंगाने या विभागाअंतर्गत केलेल्या कामांचा आढावा प्रारंभी घेत आहे. स्थापत्य कामे. बहुउद्देशीय इमारती. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांच्या सुविधेकरता वाशी सेक्टर 14 येथे नवीन बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले असून त्या ठिकाणी अंतर्गत सजावट करून ती नागरिकांकरता लवकरच वापरण्यात येणार आहे. ऐरोली गाव व चिंचपाडा येथील जुन्या समाज मंदिराच्या जागेवर बहुउद्देशीय इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून सन 2025 मध्ये हे काम पूर्ण करून सदर इमारत वापरात येईल. नाट्यगृह. नवी मुंबई महापालिका मार्फत ऐरोली येथे नाट्यगृह उभारण्याच्या कामामध्ये 50% पेक्षा अधिक प्रगती झालेली आहे. या वर्षाअखेरपर्यंत सदर नाट्यगृहाचे लोकार्पण करण्याचे प्रस्तावित आहे. वाशी बसस्थानक. महानगरपालिकेमार्फत परिवहन बस स्थानकांपैकी वाशी येथील सेक्टर 9A व सेक्टर 12 या बस स्थानकांचा विकास करण्यात येत असून सेक्टर 9A येथे वाणिज्य संकुल व सेक्टर 12 येथे बस स्थानक, वाणिज्य संकुल व जलतरण तलाव बांधण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. सदरच्या इमारतीचे जून 2024 अखेरपर्यंत लोकार्पण करण्यात येणार असून त्यामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमास अंदाजित रक्कम रुपये 60 कोटी इतके वार्षिक उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचा आर्थिक भार हा कमी होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते. नवी मुंबई TTC औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण 136 किलोमीटरचे रस्ते असून यामध्ये महापालिकेमार्फत 86 किलोमीटरचे रस्ते हे यापूर्वीच तयार केले होते. सद्यस्थितीत महानगरपालिका व MIDC मार्फत 30 किलोमीटर रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले असून 15 किलोमीटरचे रस्ते MIDC व 15 किलोमीटरचे रस्ते हे महापालिकेमार्फत पूर्ण करण्यात आले आहेत. या माध्यमातून नवी मुंबईतील उद्योगांची पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था सक्षम होण्यास हातभार लागणार असून त्याचा लाभ उद्योजकांच्या व्यवसाय वाढीसाठी तसेच रोजगार वृद्धीसाठी होणार आहे. ऐरोली काटई या उन्नत मार्ग. MMRDA मार्फत ऐरोली काटई या उन्नत मार्गाचे काम सुरू असून या उन्नत मार्गावरून ठाणे बेलापूर रस्त्यावर ऐरोली येथे ये जा करण्यासाठी रॅम्प बनवण्याकरता महानगरपालिकेने तांत्रिक अहवाल व नकाशे MMRDA कडे सादर केले आहेत. त्यास मंजुरी प्राप्त झाली असून MMRDA मार्फत सदर कामाच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. तुर्भे रेल्वे स्टेशन जवळ पूल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच जुईनगर येथे कारशेड जवळ पूल बांधण्याची निविदा काढण्यात आलेली आहे. सायन्स पार्क. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नेरूळ येथे जागतिक दर्जाचे सायन्स पार्क उभारण्यात येत असून सदर काम सन 2025 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या उपक्रमाचा फायदा
शहरातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना होणार असून या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायन्स पार्कमुळे नवी मुंबईत जागतिक स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करेल अशी वास्तू उभी राहणार आहे. पार्किंग नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत CBD बेलापूर सेक्टर 15 येथे 396 चारचाकी व 131 दुचाकींकरता वाहनतळ तयार करण्यात आले असून त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विषयक कामे गावठाणातील नळ जोडणी महापालिका क्षेत्रातील गावठाणांमध्ये बांधलेल्या सर्व सदनिकांमध्ये पाणी देयके देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 5,000 नवीन नळ जोडणी दिल्यामुळे पाणी देयकांच्या उत्पन्नामध्ये रुपये 5.41 कोटी इतकी वाढ झालेली आहे व NRW देखील 3 ते 3.5% कमी झालेला आहे. झोपडपट्टीमधील पाणी पुरवठा झोपडपट्टी भागात सन 2011 पर्यंतच्या संरक्षित झोपड्यांना मागेल त्याला नळ जोडणी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून 1364 वैयक्तिक नळ जोडणीच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक 1 जानेवारी 2011 नंतर अस्तित्वात आलेल्या निवासी झोपडपट्ट्यातील 5 झोपड्यांच्या समूहास जलमापकासह साधारणतः 25,500 सामायिक नळ जलजोडणी, उभा नळखांब, स्टँडपोस्ट देण्यात आलेल्या आहेत. मोरबे धरण प्रकल्पाच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 150 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन फिल्टर हाऊस बांधणे, त्याचप्रमाणे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने 2.5 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन MBR बांधण्याचे काम सन 23-24 या वर्षात 50% पूर्ण होईल व उर्वरित काम पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मोरबे धरण ते कळंबोलीपर्यंत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे बळकटीकरणाचे काम निविदा प्रक्रियेत आहे. मलनिस्सारण कामे अमृत 1 नागरी भागातील सांडपाणी पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर या शासन धोरणानुसार अमृत 1 अंतर्गत महापालिकेमार्फत राबवण्यात येणारा प्रकल्प हा राज्य शासनाचा पथदर्शी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते दिनांक 30 मे 2023 रोजी करण्यात आलेले आहे. पुनर्प्रक्रियायुक्त पाण्याचा MIDC ला पुरवठा या अंतर्गत कोपरखैरणे व ऐरोली मलनिस्सारण केंद्र येथे प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी टर्शरी ट्रीटमेंट प्लांट कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी प्रतिदिन 20 दशलक्ष लिटर असे एकूण 40 दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाणी उपलब्ध होते. या प्लांटमधील 7 दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाणी सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील उद्योगांना पुरवण्यात येते. पुनर्प्रक्रियायुक्त पाणी वापर यापूर्वी उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात येत होता. महानगरपालिकेने नेरूळ सेक्टर 50, कोपरखैरणे व ऐरोली सेक्टर 14 येथील STP मध्ये बांधण्यात आलेल्या PTP प्लांटमधून मिळणारे प्रक्रिया 12 दशलक्ष लिटर पाणी उद्यानांमध्ये ठाणे बेलापूर रस्ता, पाम बीच रस्ता, रस्ता दुभाजक, शौचालय, गृहनिर्माण संस्थांमधील उद्याने या ठिकाणी वापरण्यास सुरुवात झालेली आहे. उर्वरित पाणी वापराकरता काही भागांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या पुनर्प्रक्रियायुक्त पाणी वापरामुळे पिण्याच्या पाण्यामध्ये बचत झालेली आहे. विद्युत कामे दिवाबत्ती सुधारणा नवी मुंबई महापालिकेमार्फत शहरातील जुने गंजलेले पोल बदलणे, जुन्या फिटिंग बदलून नव्या LED फिटिंग लावणे व MIDC क्षेत्रात नव्याने LED फिटिंग लावणे इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली असून त्यामुळे साधारणतः 1 कोटी युनिटची वीज बचत झालेली आहे. पर्यायाने वीज बिलामध्ये वार्षिक रुपये 10 कोटी इतकी बचत होत आहे. माहिती तंत्रज्ञान संगणक लिडार सर्वेक्षण शहरातील सर्व मालमत्तांचे योग्य सर्वेक्षण झाल्यामुळे मनपाच्या सर्व मालमत्तांची माहिती संकलित झाली आहे. याद्वारे रोड लेन्स, ओपन स्पेस, उघडे नाले, गटारे, मैदाने यांचीही माहिती उपलब्ध झाली आहे. याशिवाय ERP प्रणालीच्या वर्क मॉड्यूलमध्ये याचा समावेश करण्यात येत आहे व त्याचा उपयोग महापालिकेस भविष्यात कामे करण्यासाठी होणार आहे. मला असं वाटतं की मेन जे हायलाइट पॉइंट आहेत ते वाचावे, कारण हे 40 पानं वाचण्यामध्ये, कारण हे प्रत्येकाला मला वाटतं प्रत दिलेली आहे. आम्हाला काय त्रास तुम्हाला जास्त होतो, तुम्ही असताय आणि आम्ही आपले
पण ऐकतंय कोण नाही ऐकत. जमा आणि खर्च सांगू. नाही महत्वाचे मुद्दे सर तुम्ही महत्वाचे मुद्दे फलश्रुतीचे सांगतो आणि पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये महत्वाचे जे आपण गोष्टी करणार आहोत त्याचा इथे उल्लेख करतो आणि मग आपण शेवटकडे येऊ. आम्हाला पण विचारायला वेळ मिळेल ना. तुम्ही एवढं वाचल्यानंतर आमची पण जेवणाचा वेळ होईल. बरं ठीक. सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, आपले महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे काम जवळपास 75% पूर्ण झाले आहे आणि लवकरच त्याचं लोकार्पण होईल आणि शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होण्याच्या दृष्टीने याचा नक्कीच फायदा होईल. पर्यावरणाच्या बाबतीत 15व्या वित्त आयोगामार्फत जे आपल्याला अनुदान प्राप्त झाले आहे त्यातून आपण डस्ट मिटिगेशन करता 2 मल्टीपर्पज स्प्रेअर अँड डस्ट सपरेशन व्हेकल खरेदी केली आहेत आणि जवळपास मागच्या 3 महिन्यामध्ये साधारण 14,000 किलोमीटर इतक्या रस्त्यावर आपण पाणी फवारणी केलेली आहे. 5 नवीन हवा गुणवत्ता मापन केंद्र आपण उभारलेली आहेत. याशिवाय आपण ग्रीन नेट लावणे, 400 फ्लिपर मशीनचा वापर करून 400 रनिंग किलोमीटर धूळ हटवण्यात त्याची मदत होते आहे. आपण या महापालिका क्षेत्रातील विकासक कंत्राटदार आणि विविध संस्था आणि प्राधिकरणे यांना प्रदूषणाच्या संदर्भात योग्य खबरदारी न घेतल्याबद्दल 22 लक्ष रकमेपेक्षा अधिक रकमेच्या दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत आणि या पर्यावरणाच्या आणि प्रदूषणाच्या अनुषंगाने आपले जे पारंपरिक स्मशानभूमी आहे त्याचे PNG मध्ये रूपांतर करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. त्यापैकी नेरूळ सारसोळे सेक्टर 2 आणि तुर्भे सेक्टर 19 येथील स्मशानभूमीचे PNG मध्ये रूपांतर झालेले आहेत. उरलेले देखील स्मशानभूमी या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत PNG मध्ये कन्वर्ट होण्याच्या दृष्टीने. घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचरा वर्गीकरण हा आपण वर्षानुवर्ष करत आहोत. गेल्या वर्षी 2023 मध्ये ओला आणि सुका कचरा वर्गीकरणात 3ऱ्या प्रकारच्या घरगुती घातक कचऱ्याचा म्हणजे हजार्डस वेस्ट याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि काळ्या रंगाच्या कचरा कुंड्यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. आपण RFID रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस याच्या माध्यमातून कचरा कुंडीतील कचरा संकलित केला जातो अथवा नाही याची मॉनिटरिंग करत असतो. त्यामुळे नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये घट झालेली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्वच्छ सर्वेक्षणचं मानांकन 7 स्टार वॉटर प्लस मानांकन मिळालेलं आहे आणि माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षणात आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत. पुरस्काराच्या बाबतीत सांगायचं तर महापालिकेस स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कारापोटी आतापर्यंत 56 कोटी एवढी रक्कम जाहीर झालेली आहे आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये 24 कोटी इतकी रक्कम पारितोषिकापोटी महापालिकेस प्राप्त झालेली आहे. या पारितोषिक रकमांचा विनियोग हा नागरी सुविधा पुरवण्यासाठी केला जात असून यामधून नवी मुंबईच्या स्वच्छता सुशोभीकरण व पर्यावरणात लक्षणीय काम करण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत आपण स्वच्छता शपथ डिजिटल स्वच्छता शपथ चित्रकला स्पर्धा RR ऑन व्हील्स स्क्रॅप नेस्ट आकांक्षी शौचालय अशा प्रकारचे अनेक उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत. आपण प्रायोगिक तत्वावर वाशी येथे क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन देखील प्रायोगिक तत्वावर लावलेली आहे आणि अन्य बाजारच्या ठिकाणी देखील हे लावण्याचं प्रस्तावित आहे. त्याबरोबरच काव्य संगीत संध्या आणि स्वच्छ बाल महोत्सव देखील आपण साजरा केलेला आहे. या ठिकाणी मी एक गोष्ट याच्यात नसलेली नमूद करू इच्छितो, न छापलेली, की ज्याप्रमाणे आपल्याला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये 2023चा पुरस्कार, दुसरा पुरस्कार दिल्ली येथे मिळालेला आहे, तसं अमृतमध्ये देशातले सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल 5 मार्च रोजी पेयजल सर्वेक्षण अवॉर्ड देखील नवी मुंबई महापालिकेला महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते मिळणार आहे. त्याचा क्रमांक अद्याप जाहीर झालेला नाहीये, पण राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आहे म्हणजे तो वरच्या काही नंबरपैकी एक असेल. त्याचं आपल्याला राज्य शासनाला रितसर निमंत्रण आलेलं आहे. आजच्या याच्यात न छापलेली गोष्ट ॲडव्हान्समध्येच मी सांगून ठेवतो, म्हणजे 5 तारखेचा हा पुरस्कार जाहीर होणार आहे. आरोग्य सुविधामध्ये आपण कोपरखैरणे सेक्टर 14 येथील नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि येत्या काही दिवसामध्ये
हे नागरी आरोग्य केंद्र नागरिकांच्या सेवेकरता उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिघा आणि नेरुळ या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू आहे. नेरुळ येथील बांधकाम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. नेरुळ सेक्टर 24 येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचं काम पूर्ण झालेले असून त्याचा वापर लवकरच सुरू करण्यात येईल. या वर्षी नवीन म्हणजे पॅक्स अर्थात पिक्चर आर्कायव्हिंग अँड कम्युनिकेशन सिस्टीम याद्वारे आपण ही पद्धती आपल्या आरोग्य केंद्रामध्ये वापरायला सुरुवात केलेली आहे हॉस्पिटल्समध्ये. याच्या माध्यमातून विविध उपकरणांमधून प्राप्त चित्रफितीची गुणवत्ता कायम राखत त्याचे डिजिटल माध्यमात संकलन आणि आवश्यक त्या ठिकाणी त्याचे प्रसारण व अमर्याद काळासाठी जतन करणे शक्य आहे. म्हणजे पॅक्सच्या माध्यमातून जे रुग्णांचे विविध उपचाराचे फोटोग्राफ्स असतात त्याचं जतन करणं आणि जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा ती माहिती रिट्रीव्ह करून त्याच्यावर उपचार करणं शक्य होणार आहे. मालमत्तेमध्ये युलो बाईकमध्ये लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. यावर्षी जवळपास 1,18,234 नागरिकांनी 3,84,680 राईड्सद्वारे 11,52,230 किलोमीटर अंतर हे आपल्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये वापरलेलं आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात नागरिक त्याचा उपयोग करत आहेत. सिडको आणि MIDC कडून मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहत आहोत. क्रीडा व सांस्कृतिक विकासामध्ये आपण विविध स्पर्धा भरत असतो. यावर्षी आपण नवी मुंबई क्षेत्रातील 250हून अधिक शाळा आणि 40,000हून अधिक खेळाडूंनी यावर्षी विक्रमी सहभाग आपल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये घेतले होतं. रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये यावर्षी आपल्या 2 मुली महापालिका शाळेतील यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे. आपण क्रिकेट प्रशिक्षणासाठी DY पाटील स्टेडियम येथील तेंडुलकर ग्लोबल अकॅडमी सोबत आपल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची कारवाई सुरू केलेली आहे. याशिवाय शालेय तायक्वांदो, कबड्डी अजिंक्यपद आणि वॉल क्लाइम्बिंगची सुविधा आणि बॉक्सिंग खेळाचे विशेष प्रशिक्षण देखील आपण मुलांना उपलब्ध करून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र आपण तळमजला अधिक 4 मजल्याचे ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्राचे काम हे नेरुळ येथे बेलापूर विभागात पूर्ण झालेले आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आपण त्याचे लोकार्पण करणार आहोत. याशिवाय समाज विकास विभागाच्या माध्यमातून आपण 41 प्रकारचे विविध प्रशिक्षण हे लाभार्थ्याकरता देत आहोत. आत्तापर्यंत 18,500 लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि यापैकी जवळपास 469 लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे आणि 5,636 लाभार्थ्यांनी स्वयंरोजगार सुरू केलेला आहे आणि याचा लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून लोकांची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती, विविध योजना अंतर्गत अर्थसहाय्य, ग्रंथालय सुविधा ही आपण वाचकांना व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. नवी मुंबई महापालिकेमार्फत वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी सेक्टर 11 सानपाडा येथे सेंट्रल लायब्ररी उभारण्याचं काम सुरू असून त्यासाठी 33 कोटी खर्च अपेक्षित आहे व सन 2024-25 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. याप्रमाणेच बेलापूर विभागातील दिवाळे येथे ग्रंथालय, घनसोली येथे वाचनालय ग्रंथालय उभारण्याचे काम सुरू आहे. विष्णुदास भावे नाट्यगृह येथे देखील ग्रंथालय आपण उभारले, ते लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. महिलांसाठी सुविधा महापालिका शाळेतील सर्व 67 शाळा व 24 ग्रंथालय येथे आपण 91 ठिकाणी सॅनिटरी वेंडिंग मशीन पुरवणार आहोत. आदिवासींसाठी आपण जवळपास 9 योजना अंतर्गत 122 लाभार्थ्यांना 50 लक्ष एवढे अनुदान अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे. यावर्षी विशेष म्हणजे आपण भारतात पहिल्यांदाच की तृतीयपंथीयांसाठी शौचालय निर्मिती केलेली आहे आणि तुर्भे विभागातील कोपरी भागात आपण तृतीयपंथीयांचे जिथे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे त्या ठिकाणी 10 सीटचे एक स्वतंत्र शौचालय उभारलेले आहे. ही एक उल्लेखनीय बाब या ठिकाणी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक याचा संपूर्ण जगभर ज्ञान स्मारक म्हणून याची प्रशंसा होत असून 2 वर्षात जवळपास 2.5 लाखाहून अधिक मान्यवरांनी, अभ्यासकांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तिथल्या विचारवेध या व्याख्यानमालेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आपल्याकडे इमारतींची उंची लक्षात घेता वाढणारी उंची आपण अग्निशमन विभागाला सबलीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे
आणि आपण जवळपास 60 मीटर उंचीचे वाहन हे अग्निशमन विभागाकडे आता उपलब्ध झालेली आहे, जेणेकरून 70 मीटर उंचीच्या इमारतीची आग विझवणे शक्य होणार आहे. याशिवाय ब्रँटो वाहनांचे रिमाउंटिंग देखील आपण केलेले आहे आधुनिक पद्धतीने. शिक्षण सुविधेमध्ये बेलापूर सेक्टर 30 नेरूळ येथील भूखंड क्रमांक 8A वरील तळमजला अधिक 1 मजल्याची शाळा, यादवनगर येथे एक शाळा, कुक्षेत येथील माध्यमिक शाळा, घनसोली अशा 4 इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून पुढील शैक्षणिक वर्षात त्या शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. या व्यतिरिक्त अनेक शाळांचे बांधकाम हे प्रगतीपथावर आहे. दरवर्षाप्रमाणे मध्यान्ह भोजन पुरवठा लाभाचे थेट हस्तांतरण या दोन्ही गोष्टी आपण विद्यार्थ्यांना देत असतो. यासोबतच कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं जे डिस्कनेक्ट झाली होती त्यांना या मूळ प्रवाहात, अभ्यासाच्या शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आपण हसत खेळत शिक्षण हा एक उपक्रम राबवला होता आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. विद्यार्थी सहली आपण सुरू केलेल्या आहेत, पण यापैकी उल्लेखनीय म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत म्हणजे NMMS उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या मनात असलेले चांद्रयान मोहिमेचे कुतूहल लक्षात घेऊन इस्रो बेंगळूर येथे त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यात आलेले आहे. अतिक्रमण विभागामार्फत कारवाई आपल्याकडे सुरू आहे. या आर्थिक वर्षात जवळपास आपण 215 नोटिसा बजावून 48 बांधकामं हटवली होती आणि विविध अधिनियमाच्या कलमाखाली त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये भूखंड क्रमांक 149 नेरूळ येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स व कृष्णा कॉम्प्लेक्स या दोन्ही इमारती 30 व 31 जानेवारी रोजी पूर्णपणे रिक्त करून या ठिकाणी वीज जोडणी, नळ जोडणी, मलनिस्सारण वाहिनी व गॅस जोडणी खंडित करण्यात आलेली आहे आणि या इमारतीच्या संरक्षक भिंतीला पत्र्याने आच्छादित करण्यात आलेले आहे. आदिवासींसाठी विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य केलेले आहे. परंतु अजून एक उल्लेखनीय बाब या ठिकाणी मला नमूद करायची ते प्रशासकीय सुधारणांच्या बाबतीत. नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांची बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत प्रकरणे मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्यात आली आहेत. अद्यापपर्यंत 20 संवर्गातील 121 अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती व 54 संवर्गात 678 अधिकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यावर्षी नवी मुंबई महापालिका व IDBI यांच्यामध्ये एक सामंजस्य करार होऊन स्थायी, अस्थायी व प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचारी या सर्वांना आपण लाभ देण्यासाठी IDBI बँकेबरोबर जो करार केलेला आहे त्याच्या मदतीने आपल्या सर्व स्थायी अस्थायी अधिकारी कर्मचाऱ्यांना 2 लाखाचा कॅशलेस ग्रुप इन्शुरन्स आरोग्य विमा, नंतर वैयक्तिक अपघात विमा, मृत्यू जरी झाला किंवा अपंगत्व आले तरी, याशिवाय एअर ॲक्सिडेंट डेथ कव्हर अशा प्रकारच्या आपण सुविधा या IDBI बँकेबरोबर MOU करून त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे. ही गेल्या वर्षीची कामाची फलश्रुती होती. आता थोडक्यात मी 2024-25च्या जमा व विकास कामाचा संकल्प याबद्दल आपल्याला माहिती देऊ इच्छितो. सन 2024-25 या आर्थिक वर्षात महसुली जमा 3,304.69 कोटी एवढी अंदाजित धरली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित विभाग सर्वतोपरी प्रयत्न करतील. नवीन आर्थिक वर्षात कोणतीही कर दरवाढ सुचवण्यात आलेली नाही. तथापि विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्याकरता उत्पन्न वाढ होणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात येत आहेत. उत्पन्न वाढीकरता ज्या उपाययोजना केलेल्या आहेत यामध्ये अर्थसंकल्पामध्ये स्थानिक संस्था करांमध्ये प्रलंबित असलेले मूल्य निर्धारण तसेच मालमत्ता करांमध्ये प्रलंबित असणाऱ्या वसुली यांचा निपटारा होण्याकरता तज्ज्ञ संस्थेची मदत घेऊन कालबद्ध कार्यक्रम आखत अशा प्रकरणांचा निपटारा करण्यात येईल. तसेच TTP मध्ये पुनर्प्रक्रिया केलेले पाणी विक्री करणे आणि MIDC, सिडको व इतर शासकीय कार्यालये तसेच शासनाकडून येणे असणाऱ्या रकमा प्राप्त करून घेण्यावर भर दिला जाईल. महानगरपालिकेच्या विनावापर पडून असलेल्या सर्व मालमत्तांचा आढावा घेऊन त्या उपयोगात आणण्यात येतील व त्यामधून महसूल वाढ होईल आणि अशा उत्पन्न वाढीच्या सर्व बाबींवर काम करण्यासाठी विशेष कार्यबलाची नियुक्ती करण्यात येईल.
आता विकास कामांचा जो आपण खर्चाचा संकल्प केलेला आहे सन 2024-25, नवी मुंबई महानगरपालिकेस विविध करांच्या रूपाने प्राप्त होणाऱ्या महसुलातून शहराच्या सोयीसुविधांमध्ये भर घालून नागरिकांना राहण्यासाठी अधिक सोयी सुविधायुक्त उत्तम शहर उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने उपलब्ध निधीचा प्राधान्यक्रम ठरवून विकास कामांसाठी विनियोग करण्यात येईल. भांडवली खर्चाकरता आगामी आर्थिक वर्षामध्ये रुपये 2191.67 कोटी एवढा निधी ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये अभियांत्रिकी विभागामध्ये स्थापत्य कामापैकी प्रशासकीय व निवासी इमारती बांधणे कोपरखैरणे विभागात, याशिवाय परिवहन बस स्थानकांचा विकास, वाशी येथील बस स्थानकाच्या धर्तीवर कोपरखैरणे व बेलापूर या दोन्ही ठिकाणी बस स्थानकांचा विकास करणे प्रस्तावित असून त्याबद्दलची MRTPची बदलाची MRTPच्या कलम 37 प्रमाणे आवश्यक ते बदल आणि राज्य शासनाची मंजुरी प्राप्त झाल्यावर या दोघांचाही आर्थिक विकास करण्यात येईल. याशिवाय घनसोली ऐरोली खाडीपूल व रस्ता हा एक महत्त्वाचा या वर्षीसाठीचा प्रकल्प आहे. मागील 15 वर्ष प्रलंबित असलेला घनसोली रस्ता व खाडीपूल बांधण्याबाबत महापालिकेने नियोजन केले असून 1.95 किलोमीटर हे त्याचं पूर्वीचं आपलं नियोजन होतं. त्याच्यात वाढ करून आपण 3.47 किलोमीटरचा रस्ता व खाडीपूल बांधून हा रस्ता काटई ऐरोली रस्त्याला जोडण्याचं आपण नियोजन केलेलं आहे. यासाठी पर्यावरण विभागाच्या आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. हे अंतर वाढल्यामुळे या प्रकल्पाचा खर्च 372 कोटीऐवजी रुपये 540 कोटी अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या बांधकाम खर्चापैकी 50% खर्च म्हणजे 270 कोटी रक्कम सिडकोने देण्याचे मान्य केले आहे. प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यात आली असून एप्रिल 2024 अखेरपर्यंत कामास सुरुवात करण्यात येईल. म्हणजे हे वर्ष सुरू होता इमिजिएटली या कामाला सुरुवात करण्यात येईल. या रस्त्यामुळे व खाडीपुलामुळे घनसोलीकडून कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूरकडे व मुलुंड मार्गे मुंबईकडे जाणे येणे सोयीचे होईल. याशिवाय वाशी सेक्टर 17 पाम बीच मार्गावर सायन पनवेल महामार्गावर 290 मीटर लांब व 6.50 मीटर रुंदीचा उड्डाण पूल बांधण्याचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. ऐरोली विभागात मध्यवर्ती नाल्यावर एकूण 4 कलवटची पुनर्बांधणी प्रस्तावित आहे. म्हापे उड्डाण पुलावरून ठाणे बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी आम बांधण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून निविदा मागवण्यात येत आहे. बेलापूर विभागात आम्रमार्ग ते सेक्टर 11-15 दिवाळे मार्गे सायन पनवेल महामार्गाला जोडण्यासाठी पूल आणि नेरुळ फेज 1 सेक्टर 21 ते सेक्टर 28 जोडण्याकरता पुलाच्या कामाचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार केला असून 220 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 50% खर्चाची सिडकोकडे मागणी करण्यात आलेली आहे. दुर्बे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्याकरता मार्ग बांधण्याकरता फिजिबिलिटी रिपोर्ट तयार झालेला आहे. कोपरखैरणे व घनसोली या नोडमधील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहण्यासाठी ठाणे बेलापूर रस्त्यावर म्हापे पुलापासून घनसोली येथील पाम बीच पर्यंत दुसरे आम बांधणे आवश्यक असल्याने MIDCकडे भूखंडाची मागणी केलेली आहे. नवी मुंबईची जी महत्वाची आपली अडचण आहे ती पार्किंगची आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आणखी वाहनतळाची आवश्यकता असल्याने सिडकोकडून वाशी सेक्टर 30 व सेक्टर 15 बेलापूर येथील भूखंड हस्तांतरित झाले आहेत. वाशी व बेलापूर येथील वाहनतळाची आवश्यकता पाहता महानगरपालिकेने भांडवली रक्कम न गुंतवता सदरचे दोन्ही भूखंड PPP तत्वावर वाणिज्य इमारत व वाहनतळ अशा स्वरूपात बहुमजली इमारत उभारणीचे नियोजन आहे आणि त्याची फिजिबिलिटी तपासण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केलेली आहे. याशिवाय गवळीदेव पर्यटन स्थळ याचा विकास करण्यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे आणि ऐरोली सेक्टर 10 येथे भूखंड क्रमांक 20A वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रॉन्झ धातूचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाची निविदा मंजुरी प्रक्रियेत आहे व आवश्यक शासकीय परवानगी घेण्याची कारवाई सुरू आहे. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. नवी मुंबईतील लोकसंख्या वाढीचा दर विचारात घेऊन भविष्यात सन 2055 पर्यंत या शहराला सध्याच्या पाणी पुरवठा परिमाणापेक्षा दैनंदिन सुमारे 500 दशलक्ष लिटर अधिक म्हणजे थोडक्यात 950 दशलक्ष लिटर दैनंदिन पाण्याची आवश्यकता आहे.
याकरता वाढीव शाश्वत जलस्रोत असणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेने तज्ज्ञ समितीची नेमणूक केलेली असून नवी मुंबई शहरासाठी पिण्याच्या पाणी पुरवठ्याकरता भीरा जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मितीनंतर विसर्ग केलेले पाणी घेणे, पावसाळा कालावधीत पाताळगंगा नदीतील पाणी उचलणे आणि भीरा धरणातून कुंडलिका नदीचे टेलरेस पाणी मिळवणे अशा जलस्रोतांबाबतच्या हे 3 जलस्रोत हे समितीने सुचवलेले आहेत आणि अशा जलस्रोताबाबतच्या विविध पर्यायांचा अभ्यास आणि विचार करणं सुरू आहे. याबाबतीत शासनाकडे देखील पत्रव्यवहार सुरू आहे. 15 वित्त आयोगाअंतर्गत इम्प्रुव्हमेंट इन डिस्ट्रिब्युटेड सिस्टीम फॉर कव्हरेज या घटकातील एकूण 276 कोटीचे प्रकल्प हे हाती घेण्यात आलेले आहेत. मलनिस्सारण कामामध्ये अमृत 1 अंतर्गत आपण टर्शरी ट्रीटमेंट प्लॅन कार्यान्वित केलेले आहेत आणि नजीकच्या काळात सदर प्रक्रियायुक्त पाण्याचा जास्तीत जास्त वापर MIDC एरियात करण्याचं प्रस्तावित आहे आणि त्यामुळे जी पाण्याची बचत होणार आहे, तसेच महापालिकेकडून या प्रक्रियायुक्त पाणी जे आपण विक्री करणार आहोत, त्यामुळे पुढील वित्तीय वर्षात रुपये 15 कोटी एवढे उत्पन्न यामध्ये अपेक्षित आहे. अमृत 2 अंतर्गत नवी मुंबईने एकूण 29 प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यापैकी 11 प्रकल्पांना शासनाची मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यातील 4 प्रकल्प हे पाणी पुरवठ्याशी संबंधित असून या कामाची प्रकल्प रक्कम 332.60 कोटी आहे. विद्युत कामांमध्ये आपण पथसंख्येत महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पथसंख्येत उभारण्याची कामे PPP तत्वावर करण्याबाबत निविदा प्रस्तावित असून 50 ठिकाणी नवीन पथसंख्येत बसवण्यात येणार आहेत. तसेच LED जाहिरातीद्वारे वार्षिक रुपये 4 कोटी इतके उत्पन्न अपेक्षित असून भांडवली व महसुली खर्चात बचत होणार आहे. सौर ऊर्जा व जलविद्युत प्रकल्प मोरबे धरणावर हा मुद्दा जो आहे, मोरबेचा हा मागचे 2-3 वर्ष सतत येत होता. गेल्या वर्षी आपण निविदा देखील काढली होती, परंतु दरम्यानच्या काळात एप्रिल-मे मध्ये MERCने ज्या रिवाइज गाईडलाईन दिल्या होत्या, त्याच्यामुळे आपल्याला ते जुनी निविदा स्क्रॅप करावी लागली आणि नवीन निविदा काढायला लागली. त्यामुळे आपल्याला ह्या मोरबेच्या सौर ऊर्जेला थोडी दिरंगाई झाली. पण मोरबे धरणावर 100 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा व 1.5 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून MERCच्या नवीन नियमानुसार प्रस्तावास फेरमान्यता घेण्यात आलेली आहे. सदर काम निविदा प्रक्रियेमध्ये आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या वीज बिलात अंदाजे 50 कोटीची बचत होणार आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महापालिका इमारती, शाळांवर ऑनग्रीड सोलर सिस्टीम बनवण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. पर्यावरण क्षेपणभूमीच्या अनुषंगाने हवेतील प्रदूषण नियंत्रित राहण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने साफसफाई करण्याऐवजी सक्शन मशीनद्वारे साफसफाई करण्याचे आपल्याला प्रस्तावित आहे आणि त्यासाठी यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी नव्याने आपण 7 नवीन मेकॅनिकल स्वीपिंग मशीन खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आलेले आहे. महापालिका क्षेत्रातील अरुंद रस्ते, फुटपाथ, पार्किंग एरिया, बसस्टँड, उद्याने या ठिकाणी मेकॅनिक स्वीपिंग मशीन मोठ्या आकाराचे असल्याने शक्य होत नाही. त्या ठिकाणी आपण 12 बॅटरी ऑपरेटेड 100 लिटर हॉपर कॅपॅसिटी स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय फॉग कॅनन मिस्ट मशीनद्वारे फवारणी, हवेतील धूलिकण प्रदूषण कमी करण्यासाठी ही यंत्रणा अन्य महापालिकांमध्ये देखील BMCने देखील परवाच्या बजेटमध्ये घोषित केलेली आहे. पण आपण यामध्ये ऑलरेडी प्रोसेस केलेली आहे. त्यामुळे लवकरच जे आपले महत्त्वाचे चौक आहेत, अशा 3 ठिकाणी फॉग कॅनन मिस्ट मशीन आपण बसवणार आहोत. गर्दीच्या ठिकाणी एअर प्युरिफायर व 8 ठिकाणी स्टॅटिक फॉगिंग डस्ट सपरेशन सिस्टीम बसवायचे प्रस्तावित आहे. 50 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत आणि नागरिकांच्या सोयीसाठी 24 ठिकाणी विद्युत वाहनांकरता चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचरा वाहतुकीचे आपण आधुनिकीकरण करत आहोत. त्यामध्ये पूर्वीपेक्षा आपण 100 वाहनांची वाढ नियोजित असून त्यापैकी 40 वाहने ही बॅटरी ऑपरेटेड सिस्टीमची असणार आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित ठेवण्याला मदत होणार आहे. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प जो आहे, आपल्याकडे महापालिका क्षेत्रात दररोज साधारण 750 मेट्रिक टन घनकचरा क्षेपणभूमीवर येतो आणि त्यापैकी 400 मेट्रिक टन सुका कचरा आणि 350 मेट्रिक टन ओला कचरा
असा 750 मेट्रिक टन क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. शहराची लोकसंख्या 18 लाखापेक्षा जास्त असून पुढील 25 वर्षाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिकेची कोणत्याही प्रकारची भांडवली गुंतवणूक न करता केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमामार्फत 1130 टीपीडी क्षमतेच्या बायोमिथनायझेशन सहित सीबीजी आधुनिक तंत्रज्ञानाने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्याचे नियोजन आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत यावर्षी नवी मुंबई येथे सर्क्युलर इकॉनॉमीची देशव्यापी परिषद भरविण्याचे प्रस्तावित आहे. त्याबरोबरच कोपरखैरणे येथील स्वच्छता पार्क जे आहे त्याचं आधुनिक रूपांतर करून ते व्हर्च्युअल मोडमध्ये स्वच्छता पार्क 2 अशा प्रकारचे आधुनिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. आपल्या पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून डी.वाय. पाटील विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन इथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आपण योजना केलेली आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात स्वच्छताविषयक कामामध्ये व उपक्रमामध्ये उल्लेखनीय काम करणारे व्यक्ती संस्था यांना स्वच्छश्री पुरस्कार देण्याचा प्रस्तावित आहे. आणि कचऱ्याचा पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देताना महापालिका क्षेत्रातील वंचित नागरिकांना अन्न उपलब्ध करून देणे. बऱ्याच ठिकाणी आपल्या निदर्शनास येईल की अनेक सामाजिक संस्था NGO हे लोकांना मोफत आपल्या अन्नाचं वाटप करतात. तर आम्ही त्यांच्याशी टायअप केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं तुम्ही लोकांना मोफत वाटण्याऐवजी ते ड्राय स्वरूपाचा कचरा घेऊन येतील. तो कचरा तुम्ही जमा करून घ्या, त्याच्या अगेन्स्ट त्यांना कुपन द्या आणि त्यातून त्यांना खाऊ द्या. म्हणजे तो कचरा पण गोळा होईल, त्या लोकांना पण फुकट खाल्ल्याचं फील येणार नाही. हा एक आपला रिसायकल अँड डाईन असा एक आधुनिक आपला प्रस्तावित आहे, संकल्पना आहे. उद्यानांच्या बाबतीत उद्याने ही नागरिकांना विरंगुळा उपलब्ध करून देणारी हक्काची ठिकाणं आहेत आणि आपल्याकडे जवळपास 197 उद्याने आणि 252 रस्ता दुभाजक ट्री बेल्ट आणि मोकळ्या जागा आहेत. यावर्षी आपण या उद्यानांच्या स्थापत्यविषयक, विद्युत विषयक तसेच उद्यानांची सुरक्षा असं कॉम्प्रिहेन्सिव्ह टेंडर देण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्याची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे. वृक्ष लागवडीमध्ये आपण यावर्षी विविध ठिकाणी मोरबे धरण, वडविहीर, बोरगाव पासून ते महापालिका क्षेत्रामधील विविध वॉर्डमध्ये अशा पद्धतीने 42,800 वृक्ष लागवड लावण्याचं काम हाती घेतलेलं आहे. उद्यानांच्या नूतनीकरणाची कामं ही आपण विविध सेक्टरमध्ये हाती घेतलेली आहेत. उद्यानांमध्ये खेळणी व इतर साहित्य बसवण्यासाठी जी लोकांची मोठ्या प्रमाणात तक्रार असते, तर ती खेळणी बसवणे आणि ओपन जिम साहित्य नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीसाठी आपण पॅनल तयार केलेला आहे वार्षिक दर कराराद्वारे. या अंतर्गत प्रत्येक खेळणी किंवा जिम साहित्य हे दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक वेळेस आमच्या कार्यालयामध्ये येऊन फाईल तयार होऊन त्याला मंजुरी मिळून मग ते काम असं करण्याची गरज नाही. आपण ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने गरजेप्रमाणे ते दुरुस्त करण्याची आपण योजना या ठिकाणी केलेली आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जे आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्कार प्राप्त पारितोषिक रकमेतून उद्यान विभागामार्फत 25 कामे हाती घेतलेली आहेत. त्यामध्ये बेसिकली उद्यानांचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण आहे. याशिवाय MIDC क्षेत्रातील 16 कंपन्यांना 25 ठिकाणचे रस्ते, दुभाजक व चौक हे CSR निधीमधून सुशोभीकरण करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा होऊन त्यांची संमती मिळालेली आहे आणि त्यांना आपण ते सुपूर्द करणार आहोत. आरोग्य सुविधेमध्ये कोपरखैरणे विभागात सेक्टर 22 येथे माता बाल रुग्णालय इमारतीच्या वाढीव मजल्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. कोपरखैरणे सेक्टर 16 व म्हापे येथे PR1 भूखंडावर नागरी आरोग्य केंद्र बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरच ते नागरिकांच्या सेवेला उपलब्ध होईल. याशिवाय घनसोली सेक्टर 7 भूखंड क्रमांक 6 येथे नागरी आरोग्य केंद्र बांधण्याकरता शासनाकडून मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत निधी प्राप्त होणार आहे. एक महत्त्वाची आरोग्य सुविधेमध्ये बाब म्हणजे जी अनेक वर्ष नवी मुंबईकर नागरिकांची मागणी होती ती म्हणजे MRI सुविधांची. रुग्णांना अधिक प्रभावी तपासणी करता तसेच अत्यवस्थ रुग्णांच्या अचूक व योग्य निदानाकरता MRI सुविधा उपलब्ध असणं गरजेचे होते आणि ही सेवा उपलब्ध नसल्याने खाजगी सेंटरमध्ये जाऊन ती उपलब्ध करून घ्यावी लागत होती आणि ही सेवा महागडी असल्याने रुग्ण त्या चाचणीला दिरंगाई करत होते. त्यामुळे योग्य व अचूक निदानाकरता महापालिका रुग्णालयात MRI सुविधा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित असून
याबाबतची निविदा प्रक्रिया कार्यालयीन प्रणालीमध्ये आहे. सन 2024-25 म्हणजे येत्या आर्थिक वर्षात ही प्रणाली आपल्या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यान्वित होईल. याशिवाय 12 ठिकाणी आपण मॉड्युलर ओटीची उभारणी सध्या चालू आहे आणि त्याच्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अचूकता येईल आणि संसर्ग होण्याचा धोका टळणार आहे. त्याप्रमाणेच आपल्या मुख्य जे वाशी हॉस्पिटल आहे ते आपण NICची ई हॉस्पिटल मॉड्यूल हे मागील अनेक वर्षापासून कार्यान्वित आहे. त्याचा आपण स्कोप वाढवून आपली जे इतर रुग्णालये आहेत या ठिकाणी देखील आपण NICचे ई मॉडेल हॉस्पिटलचे जे मॉड्यूल आहे, उदाहरणार्थ बेलापूर तुर्भेमधील माता बाल रुग्णालय किंवा 24 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी देखील आपण ही NICची ई हॉस्पिटल मॉड्यूलचा वापर करणार आहोत. महापालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये मायक्रोबायोलॉजी विभाग नसल्याने त्या तपासण्या बाहेरून करून घेतल्या जात होत्या. तर यावेळेस आपण आता मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा देखील प्रस्तावित केलेली आहे आणि या चालू आर्थिक वर्षामध्ये ती कार्यान्वित होईल. पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेमध्ये आपल्याला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक यांची इन्स्पेक्शन होऊन मान्यता मिळालेली आहे. नॅशनल मेडिकल कमिशनची तपासणी इन्स्पेक्शनची प्रक्रिया कार्यप्रणालीत आहे आणि 2024-25 मध्ये PG इन्स्टिट्यूट कार्यान्वित करण्याची आपली तयारी सुरू आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये नसलेली अजून एक सुविधा म्हणजे मॅमोग्राफीची सुविधा ही आपण वाशी येथे सार्वजनिक रुग्णालयामध्ये कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. मॅमोग्राफीमुळे स्त्रियांमधील स्तनाचा कर्करोग प्राथमिक टप्प्यावर निदान होऊन तातडीने योग्य उपचार करणे शक्य होते व त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. त्या अनुषंगाने महापालिका रुग्णालयामध्ये आउटसोर्सिंगद्वारे किंवा CSR मार्फत मॅमोग्राफी सुविधा सन 2024 पासून कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय कॅथलॅब व ICU सुविधा देखील आपण प्रस्तावित केलेली आहे. मालमत्ता विभागामार्फत दिव्यांग सन्मान योजनेअंतर्गत 330 पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग स्टॉल वाटपाची कारवाई केली होती. त्यापैकी 203 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष स्टॉलचा ताबा दिला आहे आणि उर्वरित 127 दिव्यांगांना स्टॉलचा ताबा देण्याची कारवाई सुरू आहे. पार्किंग मोबाईल ॲप विकसित करणे. वाहनतळाच्या जागा विकसित करतानाच नागरिकांना शहरामध्ये प्रवेश करतानाच पार्किंगची व्यवस्था कुठे आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगची त्याची पोझिशन काय आहे आणि पार्क करायला जागा आहे का याबाबत माहिती मिळण्यासाठी पार्किंग मोबाईल ॲप विकसित करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. दिव्यांगांकरता सेवा सुविधा देणारी इतक्या मोठ्या प्रमाणात ही नवी मुंबई ही अपवादात्मक महापालिका आहे आणि आपल्याला या परंपरेला आपण लक्षात घेऊन यावेळेस देखील दिव्यांगांकरता शीघ्र हस्तक्षेप केंद्र जे जन्माला येणारी जी जवळपास 10% मुलं ही कोणत्या ना कोणत्या दिव्यांगामुळे ग्रस्त असतात त्यांना तात्काळ लहानपणीच ही सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शीघ्र हस्तक्षेप केंद्र हे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय दिव्यांग मुलांच्या पालकांना व व्यक्तींना मदत व्हावी दैनंदिन जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून दिव्यांग काळजी केंद्र हे उभारण्याचं प्रस्तावित आहे. क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत क्रीडा शिष्यवृत्ती देणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे यावर भर दिलेला आहे. तरण तलाव सुविधा सेक्टर 12 वाशी येथे इंडोर स्टेडियम व बस स्थानक याचे काम सुरू असून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव उभारण्यात येत आहे. सदरचे काम बहुतांशी पूर्ण होऊन जून 24 मध्ये याचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. उड्डाणपुलाखालील क्रीडा सुविधा आपण गेल्या वर्षी दिली होती आणि त्याला संपूर्ण देशभरामधून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी केंद्र शासनाने देखील त्याची दखल घेतली आणि इतर महापालिकांनी देखील आता ती कारवाई सुरू केलेली आहे. अशाच प्रकारची सुविधा हे आपण सानपाडा इथे त्याचप्रमाणे कोपरखेरणे सेक्टर 1 महापे ब्रिज तसेच नेरूळ येथे LNT ब्रिज खाली या सुविधा उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि डिसेंबर 2024 पर्यंत ही कारवाई पूर्ण होईल. घनसोली क्रीडा संकुल इथे क्रीडा संकुल विकसित करण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यामध्ये जागेचे सपाटीकरण, कुंपण भिंत, प्रवेशद्वार बांधणे, शौचालय इत्यादी कामे हाती घेतली असून 28 एकरामध्ये विविध प्रकारचे क्रीडा प्रकार सुरू करण्याचे नियोजन आहे. मागील अनेक वर्ष घनसोली क्रीडा संकुलाची जागा
तशीच त्या ठिकाणी विनाविकसित पडून होती. पण यावर्षी आपण आता प्रत्यक्ष पहिल्या टप्प्याच्या कामांना सुरुवात करत आहोत. याशिवाय कुस्तीचे मैदान सानपाडा सेक्टर 4A येथील मैदानात तसेच कोपरखैरणे सेक्टर 4A येथील भूखंड क्रमांक 1 वरील मैदानात कुस्ती आखाडा बांधण्याचे नियोजन सन 2024-25 या वित्तीय वर्षामध्ये करण्यात आलेले आहे. समाज विभागामार्फत महिला व बाल कल्याण घटकांतर्गत तसेच आदिवासी घटक व इतर घटक यांच्यासाठी अनेक योजना प्रस्तावित आहेत. ते चालू वर्षी देखील सुरू राहणार आहेत. याशिवाय तृतीयपंथीयांसाठी विविध योजना जसे संसाधन केंद्र उभारणे, समुपदेशन करणे, प्रशिक्षण देणे आणि याशिवाय महापालिका क्षेत्रातील युवक युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे गेल्या वर्षी आपण सुरू केलेली योजना देखील आगामी वर्षात सुरू राहील व लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी याचा उपयोग होईल. अग्निशमन विभागामार्फत अत्याधुनिक असे अग्निशमन वाहन खरेदी करणे, ज्यामध्ये 68 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन हे सप्टेंबर 24 मध्ये प्राप्त होणार असून त्याचा वापर आग विझवणे व रेस्क्यू यासाठी करणार आहे. महापालिका क्षेत्रातल्या हायराईज इमारतीचे प्रमाण वाढत आहेत हे लक्षात घेऊन अग्निविमोचनासाठी 32 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन आणि हायराईज बिल्डिंग फायर फायटिंग व्हेकल अशी 2 वाहने खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. शिक्षण सुविधामध्ये नवीन शाळा सुरू करणे, यादवनगर येथे झोपडपट्टी भागात तळ 3 मजल्याची व सर्व सुविधा युक्त 28 खोल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या पुढील शैक्षणिक वर्षात या ठिकाणी शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. ई-रूपी शैक्षणिक वर्ष 2024 पासून शिक्षण विभागातील डीबीटी योजनेऐवजी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI यांच्या माध्यमातून बँकेकडील QR कोडवर आधारित अभिनव अशी ई-रूपी प्रणाली निश्चित दरानुसार राबवण्यात येणार आहे आणि या ई-रूपीच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांनी खरेदी केलेल्या वह्या, बूट, मोजे, दप्तर, रेनकोट इत्यादींची तात्काळ रक्कम अदा करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय संगीत शिक्षण मुलांना देण्याचं अपेक्षित आहे. यावर्षी अजून एक नवीन उपक्रम म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा. आजच्या शैक्षणिक प्रगतीचा वेग लक्षात घेता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान हे अभ्यासक्रमाचा भाग असणे काळाची गरज आहे. त्या दृष्टीने सोलर ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा ही प्रत्येक शाळेमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्याचे प्रात्यक्षिक देखील प्राप्त करून घेणं ही या लॅबच्या माध्यमातून सोपं होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या 78 प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये महापालिकाच्या मूलभूत सोयीसुविधा विकासासाठी जी तरतूद प्राप्त झालेली आहे त्या 5 कोटी निधीमधून सोलर ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा प्रस्तावित केलेली आहे. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यावर्षी डिजिटल हजेरी महापालिका शाळांमध्ये आपण सुरू करणार आहोत. यामध्ये महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची हजेरी ही डिजिटल ओळखपत्राद्वारे घेण्याचे प्रस्तावित आहे आणि या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे ट्रॅकिंग करणे व प्रत्यक्ष हजर विद्यार्थ्यांची अचूक संख्या निश्चित होऊन त्याद्वारे विविध योजना राबवणे शक्य होणार आहे. डिजिटल हजेरी ही आपण एक नवीन संकल्पना जी खाजगी शाळांमध्ये राबवतो ती यावर्षी राबवण्याचा मानस आहे. याबरोबरच बदलत्या या काळामध्ये जी समाजव्यवस्था बदललेली आहे या दृष्टिकोनातून नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ आणि लैंगिक शिक्षणाबरोबरच सायबरमध्ये देखील जनजागृती करण्यासाठी समाज माध्यमांचा सुयोग्य वापर करून विशेष कार्यक्रम राबविण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. आपत्ती प्रतिसाद पथकामध्ये राष्ट्रीय व राज्य प्रतिसाद NDRF आणि TDFच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेतील आपत्ती प्रतिसाद पथक निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. या पथकाकडे विविध आपत्तीमध्ये उपयोगात आणण्याकरता अद्ययावत यंत्रसामुग्री, वाहन, रेस्क्यू वाहन खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये नवीन रिक्रुटमेंट न होता जे आमच्याकडे एक्झिस्टिंग स्टाफ आहे आणि हे अशा प्रकारची कामं करायला इच्छुक आहेत फायर फायटिंग विंगमध्ये यांच्या माध्यमातूनच ही आपत्ती प्रतिसाद पथक निर्मिती या ठिकाणी अपेक्षित आहे. अतिक्रमण विभाग, समर्पित पोलीस ठाणे, अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निर्मूलनासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पोलीस आयुक्त कार्यालयाशी संलग्न समर्पित पोलीस स्टेशन स्थापन करण्याची बाब प्रक्रियेत आहे. याबरोबरच अनधिकृत गाळे किंवा अतिक्रमित जे गाळे आहेत हे नागरिकांनी खरेदी करू नये आणि त्यामुळे नागरिकांची फसवणूक होऊ नये
याकरता अनधिकृत बांधकाम अतिक्रमणाची यादी ही महापालिकेच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रात दरमहा प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता अशा इमारतीच्या दर्शनी भागात फलक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करणं येणार आहे. यावर्षीच्या जो अर्थसंकल्प या ठिकाणी अंदाजपत्रक जे सादर करत आहे, यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे गतिमान प्रशासन हा एक आम्ही एक नवीन बाजू नवीन नाहीये, परंतु ह्या वर्षी याची अंमलबजावणी करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने ERP बरोबरच ई-ऑफिस प्रणाली जी आता मंत्रालयामध्ये देखील सुरू झालेली आहे, अशाच पद्धतीची ई-ऑफिस प्रणाली ही महापालिका कार्यालयांमध्ये कार्यान्वित करण्याचं यावर्षी निश्चित केलेलं आहे. गतिमान व लोकाभिमुख प्रशासनाच्या अंमलबजावणीकरता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे संगणकाचा अधिकाधिक वापर होऊन प्रशासकीय कामकाज गतिमान व पेपरलेस होईलच, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना विविध सेवा सुविधा यांना विनाविलंब मिळणे शक्य होईल. आणि या प्रणालीद्वारे कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन पाहता येणे शक्य होईल आणि संबंधितांना विविध सेवा सुविधा जलद गतीने व पारदर्शकपणे उपलब्ध होऊन कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता येण्यास मदत होईल व सर्व दस्तऐवज सुरक्षित राहतील. या दृष्टिकोनातून यावर्षी गतिमान प्रशासन या टायटल अंतर्गत ई-ऑफिसचा प्रणालीचा वापर नवी मुंबई महापालिका कार्यालयात करण्याचं यावर्षी प्रस्तावित केलेलं आहे. थोडक्यात 23-24 आणि 24-25 अंदाजपत्रकीय आढावा आणि त्या अर्थसंकल्पाचा सारांश या निवेदनाच्या शेवटी या ठिकाणी दिलेला आहे. तथापि शब्दरूपाने जर याचा सारांश मांडायचा झाला तर मी म्हणेन की नवी मुंबई शहराने आजवरच्या वाटचालीत दूरगामी विचार करत नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि उपक्रम राबवलेले असून उत्तमाचा ध्यास घेऊन विविध क्षेत्रात काम केले आहे. त्यामुळे विकासाच्या भरीव क्षमता असणारे व त्या दृष्टीने ठाशीव वाटचाल करणारे शहर म्हणून नवी मुंबईकडे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरून विश्वासाने पाहिले जाते. हा विश्वास आजवरच्या सातत्यपूर्ण कामगिरीतून नवी मुंबई महानगरपालिकेने टिकून ठेवलेला आहे. यामध्ये येथील सुजाण, जागरूक नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा राहिला आहे. शहराच्या प्रगतीसाठी कोणत्याही लोकोपयोगी कामात सेवाभावी वृत्तीने सहभागी होणारे नागरिक हे नवी मुंबई शहराचे बलस्थान असून नागरिकांना अभिप्रेत असणाऱ्या सुविधा पूर्ती करता नवी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध राहून काम करीत आहे. त्यामुळे ह्याही वर्षी अर्थसंकल्पीय अंदाजात कोणत्याही प्रकारची करवाढ न करता नागरिकांना दिलासा देतानाच शहर विकासाला नवी गती लाभेल अशा अनेक प्रकल्पांचा कामांचा अर्थसंकल्पीय अंदाजात अंतर्भाव करण्यात आलेला असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. जनतेच्या मताला प्राधान्य देण्याची भूमिका जपत अर्थसंकल्पीय अंदाज निर्मितीमध्ये नागरिकांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश असावा या दृष्टीने नागरिकांकडून शहर विकासाला हातभार लावणाऱ्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभला. नागरिकांकडून प्राप्त सूचनांमधील सुयोग्य सूचनांचा अंतर्भाव या अर्थसंकल्पीय अंदाजात करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा लोकाभिमुख अर्थसंकल्पीय अंदाज आहे हे सांगताना मला विशेष आनंद होत आहे. नवी मुंबईची निवासयोग्य उत्तम शहर ही प्रतिमा अधिकाधिक उंचावण्यासाठी शहर विकासाला गती देणारे प्रकल्प राबविण्यासोबतच उत्पन्न वाढीवर भर देणारा, गतिमान प्रशासनासाठी उपाययोजना करणारा, तसेच आरोग्य सुविधांची क्षमता वृद्धी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक संकल्पनांचा प्रभावी वापर, भविष्याचा दूरगामी विचार करून नव्या जलस्रोतांचा शोध, पार्किंग समस्या सोडवणुकीसाठी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी, स्वच्छता कार्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर, आणखी व्यापक लोकसहभागावर भर देत निश्चय केला नंबर पहिला हे ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आखणी, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने अभिनव उपक्रमांचे कामांचे नियोजन, लोककल्याणकारी योजनांमध्ये सर्वसमावेशक व्यापकता अशा विविध माध्यमातून नवी मुंबईकर नागरिकांना अधिक उत्तम सुविधा आणि पर्यावरणशील वातावरण पुरविण्यासोबतच नवी मुंबईच्या नावलौकिकात अधिक भर घालणारे काम करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलेले आहे.
या अर्थसंकल्पीय अंदाजात नवी मुंबई शहरातील बालके, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल अशा सर्वच समाज घटकांच्या कल्याणाचा साकल्याने विचार करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्वस्पर्शी अर्थसंकल्पीय अंदाजाचे स्वागत येथील लोकप्रतिनिधी, संस्था, मंडळे, नागरिक व प्रसारमाध्यमे अशा सर्वांकडून होईल आणि या अर्थसंकल्पीय अंदाजात मांडलेल्या बाबींच्या पूर्ततेसाठी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उत्साहाने कटिबद्ध राहून काम करतील हा विश्वास मला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2024-25 चे हे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच सर्व विभाग प्रमुख यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. मागील वर्षामधील अंदाजपत्रकात असलेल्या अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाचा साकल्याने विचार करून नवी मुंबईकर नागरिकांच्या संकल्पनेतील शहर आकारास यावे याकडे हे अंदाजपत्रक सादर करताना विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. मागील उद्दिष्टपूर्ती करणारे आरंभीची शिल्लक रुपये 1547.60 कोटी व जमा रुपये 3238.58 कोटी अशी मिळून एकत्रित जमा रुपये 4786.18 कोटी आणि रुपये 3408.50 कोटी खर्चाचे सन 2023-24 चे सुधारित अंदाज तसेच रुपये 1377.68 कोटी आरंभीच्या शिल्केसह रुपये 4950 कोटी जमा व रुपये 4947.30 कोटी खर्चाचे आणि रुपये 2.70 कोटी शिल्केचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2024-25 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज सादर करत आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही चांगला